हाय हॅलो नमस्कार. कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये खूप छान असा ट्विस्ट आहे. तर आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता निंगी तिचा पिक्चर जो काही आहे तो पाहून ती घरी येते आणि घरी आल्यानंतर तिला म्हणजेच हॉस्टेलवर आता कमळी काही दिसत नाही. कमळी कुठे गेली असेल अजूनपर्यंत काही तिचा पत्ता नाही आणि तेवढ्यात कमळी येते. तर आता निंगी लगेच विचारते की कमळे अगं तू कुठे होतीस, केव्हापासून मी तुझी वाट पाहते. अगं इकडे पिक्चर संपला तरी सुद्धा अजून तुझा काही तपास नाही. अगं मला काळजी तुझी वाटत होती पण ऋषी सर तुझ्यासोबत होते त्यामुळे काही टेन्शन करण्याचं कारण नव्हतं. माझं मन कुठे राहतं ग असेल म्हणून. परंतु आता कमळे थोडीशी नाराजच असते. निंगी तिला विचारत असते की अगं काय झालं कमळे, तू इतकी नाराज का आहेस आणि ऋषी सर तुला का भेटले का, काय म्हटले? बरं ते जाऊ दे, काय खाल्लंस तुम्ही, पावभाजी पाणीपुरी सगळं काही खाल्लं असेल का नाही असं कमळी तिला म्हणत असते. निंगी म्हणत असते काय खाल्लं निंगे, खुश होत विचारत असते. कमळी मात्र बिचारी नाराज असते. कमळी काहीच म्हणत नाही. निंगी विचारते की अगं मी तुला काही विचारतो ते सांग ना. त्यावर कमळी म्हणते की अगं ऋषी सर आले आणि आल्या पावली लगेच तिथून निघून गेले. त्यांना खूप हाका मारल्या परंतु त्यांनी मागे वळून काही बघितलं नाही. लगेच वळून ते मागे गेले. मला असं वाटत होतं की काहीतरी नक्कच काम असेल परंतु ते परत आले येतील असं मी तिथं थांबले होते. कंटाळून मी तिथून निघून आले. त्यावर आता निंगे म्हणते की अगं पण त्यांनी असं का केलं? त्यावर आता कमळी म्हणते की अगं निंगे ऋषी सरांच्या काही प्रॉब्लेम असेल तर नसेल ना, खरंच काही टेन्शन तर नक्कीच असेल न, तर असं ऋषी सर कधीच तुला सोडून जाणार नाहीत. अगं निंगे ठीक आहे, कारण मी त्यांना सुद्धा सरांना असं कधीच पाहिलं नसेल. ते अगदी असं न सांगता गेलेच नसते. नक्की काहीतरी कारण असेल. त्यानंतर राधिका आणि प्राजू ही नयनताराची खूप काळजी घेत असतात. आता प्राजू तिला सूप देत असते. तर आता नयनतारा म्हणते की हे बघ प्राजू मला सूप नकोय. त्यावर रोहित म्हणतो की अगं तू आई असं काय करत आहेस? डॉक्टरांनी जी पथ्ये तुला सांगितली आहे ते तुला व्यवस्थित करावी लागतील, तुला ते पाळावी लागेल. आणि जर तू आत्ताच कॉल आला होता, कॉन्फरन्स सोडून ते अगदी म्हणजेच निघाले सुद्धा आहेत. आणि आता मात्र मी त्यांना तू शुद्धीवर आली हे सांगितलं आणि कॉन्फरन्स पूर्ण करून आता बाबा लगेच पुढच्या फ्लाईटने येत आहेत. त्यावर आता नयनतारा विचारते की मला एक गोष्ट सांगा, ऋषी कुठे आहे? अरे रोहित म्हणतो की डॉक्टरांनी ज्या गोळ्या आणण्यासाठी सांगितल्या तर त्या गोळ्या आणण्यासाठी तो गेलेला आहे. त्यावर आई तू थोडंसं तरी सूप वगैरे पिऊन घे ना. तेव्हा नयनतारा म्हणते की हे पण मला काही नको आणि एवढाच ऋषी येतो आणि त्या गोळ्या देतो राधिकाजवळ. ऋषी मात्र आईला विचारतो की तू ओके आहेस ना? नयनतारा सगळ्यांना म्हणते की हे बघ मला रोहित, मला ऋषीसोबत थोडं बोलायचं आहे, तुम्ही प्लीज सगळे वेळ थोडा बाहेर जाता का? थांबा. तो रोहित म्हणतो की ओके आम्ही बाहेर जातो आणि ऋषीला म्हणतो की ऋषी तुला माहिती आहे ना आईला जास्त स्ट्रेस द्यायचा नाही म्हणून लक्षात राहील ना. तेव्हा मात्र आता ऋषी मान डोलावतो. का हो? म्हणून नयनतारा म्हणते की रोहित अरे कळत नाही मला सगळं काही, इतकी काळजी करू नको प्लीज, थोडा वेळ बाहेर जा. रोहित ओके असं म्हणून सगळेजण बाहेर जातात. तेव्हा नयनतारा ऋषीला खाली बसायला सांगते. तर ऋषी म्हणतो की आई मला माहिती आहे की तुला काय बोलायचं आहे. नयनतारा म्हणते की तुला माहिती असेल. अरे ऋषी तू मान्य कर. ऋषी म्हणतो की आई प्लीज तू मला समजून घे, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तो, मला हेच कळत नाही की तुला इतका विचित्र निर्णय का घेत आहेस. त्यावर नयनतारा म्हणते की ऋषी अरे पण तू माझा हट्ट का पूर्ण करत नाहीस? फक्त एकदा मी तुला जे काही सांगते ते ऐक तू. आणि हे बघ आई वडील मात्र लहानपणापासून आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतात, त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचे ते धडपडत असतात. परंतु एक वेळ अशी येते की आता आई वडिलांच्या ज्या इच्छा असतात तर त्या मुलांना पूर्ण करायच्या असतात. आज मात्र तुझी वेळ आहे, तुझ्या आईचा छोटासा हट्ट पूर्ण करू शकत नाहीस का? त्यावर शांतपणे ऋषी म्हणतो की आई अगं तू जे काही म्हणत आहेस ते मला पटतंय, मी तुझं सगळं म्हणणं ऐकेल, परंतु माझा एकच प्रश्न आहे. कालपर्यंत तू असं कधीच लग्नाचं मांडलं नाहीस आणि पण कालपासून आणि का लगेचच आता तुझ्या डोक्यात आलीच कशी? त्यावर नयनतारा म्हणते की ऋषी हे बघ प्रश्नाचं उत्तर प्रश्न नसतं. मला माहिती आहे की तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत परंतु आता मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकत. आता या संकटाला फक्त मी तुला जे सांगत आहे ते तुला ऐकावं लागेल. आता मात्र आपल्या फॅमिलीचा विचार करून हा डिसिजन घेतलेला आहे. त्यावर ऋषी म्हणतो की आई मला हेच कळत नाही. त्यावर नयनतारा म्हणते की ठीक आहे, आजपर्यंत मी तुला एक कार सांगते, कारण मोठा डिसिजन मी एका घेतला असेल केवळ आपल्या प्राजूसाठी, आणि जर तू का अनिकासोबत लग्न नाही केलंस तर आपल्या प्राजूच्या आयुष्याचा उद्ध्वस्तच होईल आणि त्याचं कारणामुळे मी तू खूप टेन्शनमध्ये आहे. आता मात्र ऋषी विचारतो आई अगं प्राजक्ताच्या या कारणाशी काय संबंध आहे? त्यावर नयनतारा म्हणते की अरे संबंध आहे, प्राजूच्या संबंध आहे आणि खूप जवळचा संबंध आहे. ती नालायक कामिनी आहे ना, अरे हे बघ तिच्याकडे मात्र आपल्या प्राजूसोबत जो अतिप्रसंग झाला होता त्याचा व्हिडिओ आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून ती मला ब्लॅकमेल करत आहे. मला तिचं म्हणणं असं आहे की जर तू ऋषीचं आणि अनिकाचं लग्न केलं नाहीस तर मात्र हा व्हिडिओ मी व्हायरल करून टाकेन. हे बघ
असं झालं तर अरे आपल्या प्राजूची किती बदनामी होईल, काय होईल, तिच्या आयुष्याचं उद्ध्वस्त होईल. प्लीज या लग्नाला हो म्हण. त्यावर आता ते सर्व ऐकून ऋषी म्हणतो की आई अगं त्यांनी तुला धमकी दिली का? तू हे ऐकून घेतलेस आई, कशा धमक्यांना भीक घालायची नसते. थांब मी आत्ता काय करतो बघ. आणि ऋषी लगेच फोन करायला सुरुवात करतो. नयनतारा त्याला खूप विनवण्या करते पण ऋषी काही ऐकतच नाही. आणि शेवटी आणि लगेच तो कामिनीला म्हणतो की माझ्या आईला धमकी देऊन मात्र खूप मोठी चूक केली, आता मात्र परिणाम भोगायला तयार राहा आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन भेटा, असं बोलून आता तो फोन कट करतो. आणि तेवढ्यातच नयनताराच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. आता मात्र नयनताराने स्वप्न पाहिलेलं असतं. ऋषीला तिने आतापर्यंत सांगण्याच्या अगोदर हे स्वप्नात जे काही घडत आहे ते असं घडेल तर त्याची तिला भीती वाटत असते. म्हणून ती आता जरा शांतच असते आणि आपल्या मोबाईल चेक करते. ऋषी म्हणतो की आई नयनताराला आता भीती वाटते की आता जर तो व्हिडिओ व्हायरल झाला तर काय करायचं. म्हणून ऋषीला मात्र आता काही सांगता येत नसतं. ऋषी तिच्या विचारात असतो की आई अगं काय झालं, तू इतकी का टेन्शनमध्ये आहे, सांग ना आई मला. आणि तू हे लग्न करण्यासाठी फोर्स का करत आहेस. आता ऋषीला आतापर्यंत तिने काही कारण सांगितलेलंच नसतं. तिने असे म्हणजे ऋषीला जर सांगितलं आणि ऋषीने जर काही असे केले तर काय होईल, तिची भीती वाढत असते. ती ऋषीला काही सांगत नाही आणि ती ऋषीला म्हणत असते की हे बघ ऋषी, आता तू माझ्यावर थोडासा विश्वास असेल तर तू या लग्नाला होकार देशील. आणि हे बघ, तुझी लहानपणापासून मी तुझं सर्व काही ऐकलं आहेस, तू माझं ऐकत नाहीस. आतापर्यंत ऋषी मी तुझं सगळंच काही ऐकत आलेली आहे. मनापासून तुझ्यावर मी सगळं, तू माझं पोस्टासाठी पाठवत होते परंतु तू मला कॉलेजवर नोकरी करायची म्हणून ते सुद्धा मी तुझं ऐकलं. लहानपणापासून कपड्याच्या चॉईसपर्यंत सगळं मी तुझं अगदी तुझ्या मनाप्रमाणे केलं. मग आजपर्यंत मी तुला एक मागणं मागत आहे, माझं काय ऐकून घेत नाहीस. म्हणून नयनताराची खूप आता घाई सुरू असते. त्यावरती तर ऋषी म्हणतो की आई जरा शांत हो, डॉक्टरांनी काय सांगितले तुला माहिती आहे ना, तू पॅनिक होऊ नकोस. नयनतारा म्हणते की हो मी पॅनिक नाही होणार, परंतु प्लीज या लग्नाला होकार दे. मात्र ऋषी म्हणतो की आपण उद्या बोलूयात. नयनतारा काही ऐकायला तयारच नसते. नयनतारा म्हणते की उद्या नाही, आत्ताच्या आत्ता. म्हणून ती आता ऋषीसमोर हात जोडते की आई अगं नेमकं काय सुरू आहे, मला तुझी अशी अवस्था नाही बघवत, किमान सांग तरी. अगं आई तू असं का करतेस. आता मात्र नयनतारा म्हणते की बघ ऋषी मी तुझ्या पाया पडते, हवं तर आता मी पाया पडायला जाते. तर ऋषी वैतागतो आणि म्हणतो की आई काय करतेस. आता नयनतारा म्हणते की ऋषी मला वचन दे. तेवढ्यातच राधिका तिथे येते. आता नयनतारा खूप रडत असते. त्यात रडतच राधिका म्हणते की आई आहो तुम्ही गोळ्या घेण्याची वेळ झाली आहे. नयनतारा म्हणते की राधिका मला गोळ्या वगैरे काही नको. आता नयनतारा फक्त आणि फक्त वचनच मागत असते. आणि राधिका हे सर्व बघून मनात विचार, आईने मात्र ऋषीला अशा कोड्यात अगदी पकडलेलं असतं की ऋषी काहीच करू शकत नाही. नयनतारा अगदी घाई करत असते. नयनतारा म्हणते की ऋषी मला तुझी शपथ आहे. आणि ऋषी म्हणतो की आई अगं अरे हे बघ आपल्या प्राजूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तू एकदा लग्नाला हो म्हण आणि प्रॉमिस कर. तेव्हा आता आईची ही झालेली अवस्था बघून ऋषी म्हणतो की आई मी तुला प्रॉमिस करेल की अनिकाशी लग्न आणि तिथून पुढे हा तुझा निर्णय घेतला मी विचारायला तुला येणार नाही. आता राधिकाला धक्काच बसतो. राधिकाच्या डोळ्यात पाणी येत असता ऋषीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं. रडतच हा विचार देतो की आईच्या जीवासाठी. त्यावर ऋषी म्हणतो की ही अनिका कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे, हा लग्नाचं फ्युचर काय असेल काय होईल हे त्यावेळेस मी जो काही निर्णय होईल तो निर्णय तुला मान्य करावा लागेल, बाकी मी आता काही बोलणार नाही. आणि शेवटी तो नयनताराला गोळ्या देतो आणि नयनतारा गोळ्या वगैरे घेऊन ऋषीला थँक्यू म्हणते आणि त्याला जवळ घेते. आता मात्र रागाने तिथून निघून जातो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अनिका कॉलेजमध्ये येते आणि ते जो काय आता त्या दोन मैत्रिणी आहेत अगदी शेपटासारख्या मागे असणाऱ्या त्या मात्र मिठाई वाटत असतात. अनिका आता त्या फ्रेंड्सला म्हणते की मिठाई घ्या मिठाई. आता मात्र फ्रेंड्स विचारतात कशाची. अनिका खुश होत म्हणते माझं लग्न ठरलं आहे. आणि तेवढ्यात सुद्धा पुढून आता कमळे आणि निंगे येतात. अनिका सगळ्यांना ओरडून सांगते की माझं लग्न ठरलं. ते फ्रेंड्स तिला कॉंग्रॅच्युलेशन बोलतात. निंगे आता हे सगळं पाहते आणि कमळीला म्हणते की कमळे माकडीने मात्र लग्नाचं वधून घेण्यासाठी आपल्याकडंच आहे, आपल्याला काय करायचं, चल आपल्याला बंड्याला भेटायला जायचं आहे, निघायला हवं. कमळे आणि निंगी जात असतात तर तेवढ्यातच अनिका लक्ष जातं. अनिका म्हणते की हे बघ गावछाप आली. म्हणून आता त्या दोघींसमोर येते आणि म्हणते की गावछाप अगं मिठाई खाऊन जा, असं आता ती निंगीला आणि कमळीला म्हणत असते.
कमळी म्हणते की आम्हाला नकोय आणि आता अनिका तिला आडवी होते आणि म्हणते की गावछाप मिठाई तर तुला घ्यावीच लागेल. म्हणून आपल्या मैत्रिणीच्या हातातील तो बॉक्स घेते आणि बळजबरीने तो कमळीच्या हातात देते. अनिका म्हणते की हा ग घे ना, मला द्यायचीच आहे तुम्हाला. त्यावर निंगी म्हणते की हो का, पण झालं का तुझं असं पेढे वाटते. अनिका म्हणते की अगं म्हणजेच मी तुला गुड न्यूज अजून देणार आहे आणि तू अशी का करत आहेस ग. चल आता ओपन कर. आणि कारण मात्र जी न्यूज आहे तर ते देणार आहे, त्यामुळे मात्र कमळी टमळे अगदी रिॲक्शन हवी आहे, ते तुला शूट करायचं आहे आणि ती रिॲक्शन मात्र मी बघत राहणार आहे. त्यावर निंगी विचारते की अगं परीक्षेचे रिझल्ट तुला अगोदरच कळाला का वाटतं. बघ अगं मला चांगलंच माहिती आहे की तुझा पहिला नंबर कधीच येणार नाही, म्हणून हे बघ कमळीचं पहिले येणार आहे. आणि का लगेचच म्हणते की ए पिंगू निंगू पिंगू कच्च्या लिंबू शटाप, असं फालतू गोष्टी बोलू नकोस. मी फालतू गोष्टी आहेत ना त्या अगदी इथे बोलायलाच नाही आले. हे बघ एक्झामपेक्षा जास्त मोठी माझ्याकडे न्यूज आहे, त्यामुळे आता मी हे सांगणार आहे. चल हा आता कॅमेरा ओपन कर, म्हणजेच सगळं काही शूट झालं पाहिजे. आणि ही अशी गुड न्यूज आहे की ते ऐकून गावछाप अरे शॉकच होणार आहे. कमळीला म्हणते की गावछाप अगं तू मनाची तयारी करून ठेव, कारण आता मात्र हे जे काही मी तुला सांगणार आहे त्या मात्र तुला मोठा झटका बसणार आहे, त्यामुळे पूर्णपणे मनाची तयारी करून ठेव. आतावर हे सगळं ऐकून कमळी म्हणते की चिवचिवाट झालं का तुझं, चिवचिव करून हे आहे ना ते लवकर सांग, कारण मला खूप काम आहे. त्यावर आता अनिका म्हणते की अगं कमळे टमळे अगं जरा सस्पेन्स धर. आणि तेवढ्यात तिथे बंड्या येतो. बंड्या आणि निंगे मात्र त्या अनिकाकडे रागात पाहत असतात. आता मात्र अनिका म्हणते हसून म्हणते की चल, असं म्हणतं की आता कमळे टमळी खरंच बेशुद्ध होणार आहे आणि जोरजोराने हसते. त्यावर आता कमळी तो बॉक्स अनिकाच्या हातात देते आणि तेवढ्यातच जायला निघते. अनिका पुन्हा तिला आडवी होते आणि म्हणते ए गावछाप हे बघ अजून पूर्ण बोलणं माझं झालं, ऐकून जा बरं. आणि ते आपल्याला विचारते की काय अगं व्हिडिओ कॅमेरा ऑन आहे का. आता मात्र कमळीला म्हणते की माझं लग्न ठरलं आहे. आता कमळीला हसून म्हणते की अरे वा अभिनंदन, जायला निघते. आता अनिका पुन्हा त्यांना आडवी जाते आणि म्हणते गावछाप अगं तू ऐकून तरी जा ना, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव ऐकून जा. हे बघ माझ्या नवऱ्याचं नाव आहे ऋषी इनामदार. आता हे ऐकल्यानंतर निंगेला धक्का बसतो. बंड्या आणि कमळीला सुद्धा मोठा जोरात धक्का बसतो आणि ते सगळं एकमेकाकडे पाहायला लागतात. अनिका जोरजोरात ओरडते की गुड न्यूज, माझं आणि ऋषीचं लग्न होणार आहे, लवकरात लवकर आमची एंगेजमेंट सुद्धा होणार आहे. अशी खुश होते की बडाई मारतच अनिकाला कमळीला मुद्दाम सांगते. त्यावर तर कमळी मनातच विचार करते की अनिका हे सर्व काय म्हणते, म्हणजे ऋषी सर त्याचबरोबर लग्न करतात, अनिका तर त्यांना आवडत नाही, मग हे अगदी झालंच कसं. आता मात्र अनिका तिच्यासमोर चुटक्या वाजवते आणि यस यस म्हणजे एक्झॅक्टली असं तीच रिॲक्शन देत असते. आता पिंगला म्हटले की व्यवस्थित शूट कर आणि कारण हे रिॲक्शन हवं होतं. त्यावर लगेचच अनिका म्हणते की काय ग कमळे टमळे, अगं तुझ्या ऋषी सरांनी तुला हा गुड न्यूज बद्दल सांगितलं नव्हतं का. आणि काय ग आहे नाही गुड न्यूज, आता मात्र तुला माझ्याकडून कळालं, परंतु तेवढा पेढ्याचा बॉक्स आहे तर तो आता कमळीच्या हातात देत म्हणते की सगळ्यात अगोदर तू हा मिठाई खा, असं म्हणून ती त्यानंतर आता बंड्या कमळे आणि निंगी पुढे येतात. बंड्या म्हणत असतो की कमळे अगं मला या अनिकावर अजिबात विश्वास नाही आणि हे नक्की खोटं बोलत असेल. आता कमळे विचारते की बंड्या अरे तुला काय खरंच असं वाटतं की अनिका खोटं बोलत असेल. म्हणून बंड्या म्हणतो की नाही 100% आणि ऋषी भाऊ मात्र अशा पोरीबरोबर लग्न करणार नाही, अशक्यच आहे. त्यावर आता निंगी म्हणते की मला काहीतरी गडबड वाटते, म्हणजेच हे फक्त तिचं लग्न आणि ऋषी बरोबर ठरतं, त्यांनी हे माहिती आणि ऋषी सरांना मात्र माकडीन अजिबातच आवडत नाही आणि मग झालं कसं, ऋषी सरांबरोबर बोलावं लागेल. त्यावर मात्र आता काय करायचं त्यांचं पर्सनल असा प्रश्न आपल्याला काय करायचं यावर कमळी म्हणत असते. मात्र आपण अभ्यास करूयात म्हणून तिथून निघून जात असतात. त्यानंतर आता इकडे रागिनी आणि कामिनी तर घरी येतात आणि मिठाई वाटत असतात. अन्नपूर्णा आजी त्यांच्याकडे बघून म्हणते की कामिनी आता काय. अन्नपूर्णाला म्हणते की हे बघ वहिनी अगं तुला शुगर जरी असली तरी ना सुद्धा तू मिठाई भरवणारच आहे, गुड न्यूज आहे. अन्नपूर्णाला धक्का बसतो. अन्नपूर्णा जे विचारते की काय कसली गुड न्यूज कुणाबद्दल. त्यावर मात्र आता रागिनी म्हणते की आई अहो तशी गुड न्यूज आहे नाही ना, तुम चेष्टाच करणार नाही, मात्र चान्स सोडू नका, असं आता ती म्हणत असते. त्यावर आता लगेच कामिनी म्हणते की हो सांगते. कामिनी म्हणते अगोदर मिठाई घे. अन्नपूर्णा आजी म्हणते की बरं ओके ठीक आहे. तेव्हा ती एक घास घेते आणि मिठाई खाऊन म्हणते की अगं सांग ना नक्की काय झालं आहे. त्यावर रागिनी म्हणत असते की आई अहो तिजोरीच्या 100 तोळे सोनं आहे असेल ना, ते सोनं बाहेर आता काढायची वेळ झाली आहे. अन्नपूर्णा आजी विचारते की अगं सोनं कशासाठी बाहेर काढायचं आहे. आता मात्र रागिनी खुश होत असते की आपल्या अनिकाचा साखरपुडा करायचा आहे आणि सुद्धा ऋषी इनामदार सोबत. आता त्यासाठी लगेचच त्यावर आता
हे ऐकून अन्नपूर्णा आजी विचारते की काय ऋषी इनामदार म्हणजेच आपला ऋषी सर. रागिनी म्हणजे की हो, आपल्या ऋषी सरांनी खुश होत म्हणते की ऋषी आपल्या जावाई होणार आणि आपलं अनिकाचं नशीब किती थोर आहे आणि खरंच माझी नशीबवान लेक आहे म्हणून खुश होत असते. आता हे सगळं ऐकून अन्नपूर्णा आजी म्हणते सारखा मुलगा जावाई म्हणून मिळणं ही खरंच चांगली गोष्ट आहे, परंतु हे सगळं कधी ठरलं आणि हे सर्व कोणी ठरवलं? मिठाई वाटत फिरतात. आता कामिनी म्हणते की हे सर्व आम्ही ठरवलं आणि मग तू मात्र चिडू नकोस. आणि हे बघ वहिनी, तुला सरप्राईज द्यायचं होतं ना. अन्नपूर्णा ही विचार करते की असं राजांना हे सर्व माहीत आहे का? हो, की त्यांना सुद्धा सरप्राईज आहे. आणि रागिनी लगेचच म्हणते की त्यांना जर अगदी ऋषी सरांचा जावाई मिळाला तर ते सुद्धा खुशच होणार आहेत. आणि रागिनी आणि कामिनी खूपच खुश होत असतात. तेव्हा रागिनी असं अन्नपूर्णाला धक्कावर धक्के देत असतात. आई, तुम्ही खुश नाहीत का? अन्नपूर्णा आजी म्हणते की मी तर असं म्हणाले का पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगते की ऋषी सरासारखा मुलगा जावाय आपल्याला मिळणं ही चांगलीच गोष्ट आहे. आता हे ऐकून कामिनी विचारते की मला एक गोष्ट सांग, राजनला हे का आवडणार नाही आणि ऋषी सर त्याला जावाई म्हणून का नको पसंत होणार नाही? त्यावर आता अन्नपूर्णा आजी म्हणते कामिनी राजन होकार देईल किंवा नकार देईल हा प्रश्न नाही, अनिकाचा तो बाप आहे, मग त्याला ही गोष्ट सांगायला नको का? त्यावर तर रागिनी म्हणते की हो, मी त्याला सांगणार होते, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा हे सरप्राईज होतं. राजनला तर आनंदच होईल कारण त्याला अनिकाची खूप काळजीच असते. गुड न्यूज ऐकून तर मात्र नक्कीच खुश होईल. आता अन्नपूर्णा आजी म्हणते नक्कीच खुश होईल कारण ही गुड न्यूज 100% खरी असेल. कारण त्यावर अनिका म्हणते की अगं वहिनी 100% 1% खरी आहे. आणि हे बघ, तुला जर विश्वास बसत नसेल तर तू दूध का दूध पाणी का पाणी असं नयनताराला कॉल कर आणि तिला विचार काय खरं काय तुला समजेल. आता मात्र अन्नपूर्णा आजी त्याच्याकडे पाहतच असते. तर कामिनी रागिनीला म्हणते की चल आपल्याला इथून पुढे थांबणं नाही जमणार कारण आपल्याला क्लबमध्ये आता सगळी पार्टी वाटायची आहे. आणि विचार करते की आता मात्र ऋषी या लग्नासाठी तयार कसा झाला आणि तो आता मात्र अनिकाच्या आयुष्यात येणं हे भाग्यच म्हणजे चांगलंच आहे, अनिकाचं नशीब. परंतु तो नक्की आता अनिकाला समजून घेईल, तिला अगदी सुधारेल, परंतु हे झालं कसं याचा विचार करत असते. आणि या दोघींना मात्र हे जमलं तसं त्या मात्र गडबड असू नये मैत्रिणीनं हा भाग इथे संपवतो. पुढील भागामध्ये आता मात्र अनिका आपल्या मैत्रिणीसोबत असं गॉसिप करत असते, सांगत असते की कॅन्टीनमध्ये बसलेले असतात आणि ती म्हणत असते ग्रॅनी आजीने असं काहीतरी डाव केलेला आहे तर शेवटी नयनताराला मॅमला सर्व काय ऐकावंच लागलं आणि ऋषीला लग्नाला तयार करावंच लागलं. बंड्या हे सर्व ऐकतो. त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा आज नयनताराला तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगणार, ही सर्व तू मनापासून करतेच. कॉलेजच्या जे काही आता इलेक्शन प्रकरण होतं तेव्हापासून तू तर अनिकाचं तोंड सुद्धा पाहायला तयार नव्हतीस हे विचारणं. त्यानंतर नयनतारा कावरी बावरी होते. आता मात्र इकडे कमळी ऋषी सरांना म्हणते की लग्नाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हे बघा सर, तुम्ही काही बोलला नाहीत तर सगळं काही अचानक झालं का? त्यावर आता ऋषी सरांना म्हणतो की सगळं अचानकच ठरलं आणि मी निघतो आता असं म्हणून ऋषी कमळी तिथून निघून जायला निघतात. त्यानंतर आता मात्र मैत्रिणींनो पुढील भाग काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अशाच व्हिडिओ सोबत भेटू. तोपर्यंत बाय बाय.